श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. आणि आज बनवणार आहे आपल्या मेथीचे पराठे. काल छान फ्रेश मेथी आलेली होती, तर 10 रुपयाची गट्टी होती, तर मी 2 गट्ट्या घेतल्या होत्या. तर एका गट्ट्याची मी भाजी बनवणार आहे आणि एका गट्ट्याची म्हटलं मग मी पराठे बनवणार आहे. टिफिनमध्ये छान मेथी पराठे बनवणार आहे. तर बघा इथे पीठ घेऊन घेतलं आहे, गव्हाचं पीठ आहे, त्याच्यात थोडंसं नाचणीचं पीठ टाकलेलं आहे. मेथी छान धुवून मस्त कापून घेतलेली आहे आणि यात मी टाकणार आहे बेसिक मसाले आपले डेलीचे. तर बघा मेथी छान हिरवीगार आहे, मस्त धुवून घेतली आहे स्वच्छ मस्त, आणि जास्त माती वगैरे पण नव्हती. तर याच्यामध्ये टाकले मी हळद टाकले. तर हळद कमीच टाका, कारण की मेथी आपली ऑलरेडी हिरवी राहते. धने पावडर टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेला आहे. लाल तिखट तुम्हाला जेवढं हवं आहे, तिखट कमी हवं आहे जास्त हवं आहे त्यानुसार टाका. आणि थोडीशी काश्मीरी लाल तिखट टाकले आहे हलकंसं. आणि इथे टाकलेलं आहे जिरा, तुम्ही जिरे पावडरसुद्धा टाकू शकता. आणि हलकासा गरम मसाला टाकलेला आहे मी, जास्त नाही टाकलेला आहे, कमीच टाकलेला आहे मी हलकासा. आणि इथे टाकणार आहे मी आता आमचूर पावडर, कारण की मी टमाटर वगैरे नाही टाकलेलं आहे त्याच्यात, तर मी आमचूर पावडर टाकणार आहे. आणि तुमच्याकडे दही असणार तर तुम्ही दही नक्की नक्की टाका, दही खूप छान वाटते. तर माझ्याकडे दही नव्हतं तर मी स्किप केलं आहे आणि आमचूर पावडर टाकत आहे मी. आणि आमचूर पावडर आणि आंबट नक्की टाका, कारण की मेथी आपली कडसर राहते, त्याच्यामुळं बॅलन्स होऊन जाते त्याचा स्वाद जे राहते. आणि हिंग टाकत आहे याच्यामध्ये, थोडीशी हिंग टाका. आणि याच्यामध्ये तुम्ही ओवासुद्धा टाकू शकता, पण मी ओवा स्किप केलेला आहे, कारण की ओवा नाही आवडत मुलींना, तर मी त्या ओवाची ऐवजी हिंग टाकले आहे. आणि इथे तीळ टाकलेली आहे. मी पांढरी तीळ सहसा टाकत नाही, कारण की पांढऱ्या तिळीपेक्षा काळी तीळ खूप जास्त पौष्टिक राहते. आणि याला छान एकजीव करून घेते. आणि तिथपर्यंत एकजीव करा तुम्ही जिथपर्यंत पूर्ण पिठाला पूर्ण म्हणजे मेथी वगैरे पूर्ण कोटेज नाही होत, तिथपर्यंत तुम्ही मिक्स करत राहा. तर बघा सगळं मिक्स झालेलं आहे आपलं, आणि खूप व्यवस्थित मिक्स करा, कारण की मेथी मिठाच्या संपर्कात आली तर काय होतात, मेथीला सुद्धा पाणी सुटते. म्हणून मी थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही मिश्रण एकजीव करून घ्या. बघा मी सुद्धा थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे इथे. आणि बघा किती सुंदर कलर आलेला आहे, हिरवा पिवळा लाल असा कलर आला आहे, कॉम्बिनेशन खूप छान आलेलं आहे. तर बघा असं आता मी इकडे लोया करून घेत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे माझी पद्धत आहे एकसारखे लोया बनवायची. मी अगोदर असे मोठा एक हे करून घेते, आणि त्याला मग त्याचे मग अशी काप करते, एकसारखे काप करते. तर बघा एवढा मोठा म्हणजे जेवढा आपल्याला पाहिजे साईज पाहिजे तेवढा साईजचे मी लोहे करून घेतलेले आहे. आणि तावा तापवायला ठेवलेला आहे इथे साईडला. आणि आता झटपट पराठे लाटून घेते. आणि पराठे थोडेसे फाटत आहे, कारण की याच्यात मी कांदा टाकलेला आहे, आणि कांदा हलकासा मोठा आहे, कारण की माझा चॉपर खराब झाल्यामुळे. तर कांदा मी चाकूनीच कापून घेतलेला आहे, तर त्याच्यामुळे. पण कांदा तुम्ही नक्की टाका, कारण की जेव्हा आपण पराठे खातो तेव्हा ते कांद्याचे जे आपल्या दाताखाली येतात ना, ते क्रिस्पी लागतात, छान वाटतात. तर म्हणून मी कांदा नक्की नेहमी टाकते. आणि लसूण माझ्याकडे नव्हता म्हणून मी स्किप केला, पण तुम्ही नक्की टाका लसूण. खूप प्रत्येक पराठ्यामध्ये लसूण खूप छान वाटते, टेस्टी वाटते, तर तुम्ही नक्की टाका. आणि माझ्याकडे लसणाची पानं होते, तर मला ते लक्षातच नाही आलं की वरती लसणाची पानं आहे म्हणून. तर आजच्या टिफिनमध्ये आपले पराठे रेडी आहे, बघू शकता. आणि बघा इथे मी सांबार घेतलेला होता, 10ची गट्टी भेटली होती मला, तर मी सांबार घेतला होता. तर तो मी म्हटलं तोडून मी फ्रीजमध्ये नाही ठेवणार, तर मी असं पाण्यामध्ये त्याला डुबून ठेवलेला आहे छान. आणि 2 दिवस झाले तो हिरवाच आहे, चिमलेला वगैरे वाढलेला वगैरे नाही आहे, उलट त्याला फुलं फुटलेले आहे. तर मी असं ठेवलेलं आहे, जेव्हा तो वाढणार तेव्हा मी ठेवून देणार आहे त्याला फ्रीजमध्ये. तर बघा इथे आपली देवपूजा वगैरे झालेली आहे, खूप छान झाली. आणि कृष्णासाठी मी नवीन फ्रॉक घेऊन आलेली आहे येलो कलरचा. तर बघू शकता आपली देवपूजा वगैरे. तर आता इथे मी कपडे लोड करून घेतलेले आहे मशीनमध्ये कपडे लोड करून घेतलेले आहे. तर मशीनमध्ये कपडे आता होत राहणार. आणि ऊन छान निघाली आहे आज, कारण की 5-6 दिवस झाले तर आभाळच होता,
तर कपडे काही वरती टेरेसवर टाकले नाही, इथे गल्लीमध्येच टाकत होती मी. पण म्हटलं आज छान ऊन निघाले तर वरती कपडे टाकून घेते आणि कच्छूला सुद्धा वरती देते, कारण कच्छूला पण 5-6 दिवस झाले त्याला पण ऊन भेटलेलं नाही, तर म्हटलं त्यालाही घेऊन जाते वरतं. तर चला कपडे तिथपर्यंत होतात ते तिथपर्यंत मग मी बाकीचे कामं निपटवते. तर चला मग वरती गेल्यावर तुम्हाला दाखवते. इथे बघा मी टेरेसवर आलेली आहे आणि कच्छूला पण घेऊन आलेली आहे. ते कपडे वाळू टाकलेले आहे. तर छान ऊन निघालेली आहे, आज कपडे लवकरच वाळून जाणार. आणि बघा साहेबाला वरती आणल्याशी एक बास्केट केलेली आहे त्याच्यासाठी स्पेशल. तर असं बास्केटमध्ये आहे, बघू शकता तो कसा बघत आहे, बाहेर निघासाठी तो करत आहे. आणि त्या गड्ड्यातून तसा मान बाहेर काढतो तो. तर बघा आता त्याला मी खाली सोडणार, तो इतक्या सपाट्याने धावतो, हातात पण नाही येत तो. ते बघा किती सपाट्याने धावत आहे. आणि त्याला खूप आवडते असं बाहेर वगैरे काढलं, त्याला खूप आवडते असं टेरेसवर वगैरे नेलं तर खूप धावतो तो. आणि याला सुद्धा 5-6 दिवस झाले मी ऊन नाही दाखवली, टेरेसवर आणलंच नव्हतं, कारण की आमच्या खाली बिलकुल ऊन नाही येत, उत्तर दिशा असल्यामुळे खाली ऊन येत नाही. तर मला याला वरतीच आणावं लागते. बघू शकता वरती आणावं लागते त्याला. आणि इतकं खोडकर झालं आहे आणि खूप सपाट्याने धावते. आता बघा तो लपासाठी जागा बघणार, त्या बाजखाली तो जागा बघत आहे की मी कुठे दडपू म्हणून. आणि खूप छोटा आहे अजून, आमचा कच्चू खूप छोटा आहे आणि याला माहीत नाही काय झालं आहे, जेवणच नाही करत आहे. तर बघा तो माझ्याकडे पण बघत आहे की मला पकडते की काय. आणि त्याला जेव्हा पकडायला जातो ना तेव्हा तो पटकनच निसटून जातो, इतक्या जोराने म्हणजे धावतो बघा तो. म्हणजे बासाच्या खाली जायला बघत आहे की कुठे जागा मिळणार मला आणि मी कधी अंदर म्हणजे आतमध्ये घुसू. तर बघा तो आतमध्ये घुसासाठी बघत आहे. एक त्यांची नॅचरलिटी म्हणजे एक त्यांची सवयच राहते कासव लोकांची अंधारात घुसाची. अंधारात भुयारामध्ये रेतीच्या अंदर वगैरे मातीच्या अंदर वगैरे राहतात ते. तर बघा तो खूप प्रयत्न करत आहे जायचा, पण त्याला काही जायला मिळतच नाही आहे अंदर. मी थोडं झूम करून दाखवत आहे तुम्हाला. तर बघा आणि आता याची शेलसुद्धा चेंज होत आहे, कारण जसं असं मोठा होत आहे तसं तसं त्याची शेलचा कलर वगैरे सगळं चेंज होत आहे. तर बघा खाली उतरासाठी किती धावपळ सुरू आहे त्याची की मला खाली उतरा. पण ऊन जास्त असल्यामुळे, कारण की मी थोडंसं लेट झाल्यामुळे ऊन जास्त आहे, तर त्याला त्याच्या बास्केटमध्ये टाकून देते आणि खाली घेऊन जाते आता मी, कारण की ऊन जास्त कडक आहे. तर खाली घेऊन जाते साहेबाला. बघू शकता आणि बाहेर निघासाठी तर खूपच करते. आणि हे बघा इथे मी ट्रेमध्ये लावलेलं होतं मिरच्या, सांबार आणि लसूण. तर लसणाचे पातं निघाले आहे, माझे मुठभर निघालेले आहे. आणि सांबार माहीत नाही, सांबार येते पण चिमण्या ठेवतच नाही, चिमण्या सांबार खाऊन घेतात. सांबारचे जे पानं राहतात ना ते खाऊन घेतात चिमण्या. आणि बघा इथे पुन्हा मिरच्या लागलेल्या आहे आणि ही 5वी वेळ आहे मिरच्याची मी तोडत आहे. आणि खूप ह्या एका झाडाने मिरच्या खूप दिलेल्या आहे. तर बघा छान हिरव्यागार मिरच्या आहेत, ते मी तोडून घेते. आणि आज डाळ भाजी बनवणार आहे संध्याकाळी, तर त्यामध्ये टाकून देणार मी लसणाचे पानं आणि मिरच्या. आणि मी म्हटलं याच्या जेव्हा मिरच्या लागणं म्हणजे बंद होणार तेव्हा मी पुन्हा हे सगळं झाडं वगैरे काढून माती वगैरे क्लीन करून पुन्हा ह्याच्यात झाडं लावणार. पण फुलं, ह्या झाडाला फुलं येतच आहे म्हणून मी कापत नाही आहे, झाडाला काढत नाही आहे. पण ह्या मिरच्या झाडांनी मला पुष्कळ मिरच्या दिल्या. तर बघा साहेबाचं पॉट वगैरे वॉश करून घेतलेलं आहे आणि रोज मला वॉश करावं लागतं हे पॉट याचं, कारण की खूप घाण करतो. जेवतो घाण म्हणते तो, जेवतो ना तर अर्ध तोंडाच्या बाहेर राहते त्याचं ना, अर्ध तोंड पोटात जातो. तर त्याच्यामुळे काय होते, ते पूर्ण पाणी खूप खराब होते. त्याच्यामुळे मग रोज वॉश करावं लागते मला. तर बघा असं वॉश करून आणलेलं आहे आणि छान त्याचे खेळणे ठेवलेले आहे. त्या खेळण्यावर तो उभा राहतो. आणि असा एक लाईट लावून घेतलेला आहे मी की त्याला गरमाहट भेटत राहावी. आणि माहीत नाही हा जेवतच नाही आहे, का बरं जेवत नाही आहे ते आता मला बघावं लागणार आहे. तर मी आता याच्या बास्केटमधून याला पाण्यामध्ये ठेवते आणि थोड्या वेळानंतर बघते, मग याला थोडंसं जेवण वगैरे देऊन बघते जेवते का. तर नंतर याला बास्केट याची मग खिडकीमध्ये ठेवणार. आज दिवसभर याला ऊन दाखवते पण खिडकीमध्ये तेवढी ऊन नाही येत, तर त्यामुळे मग मी याला खिडकीमध्येच ठेवणार आहे आज.
कशामुळे माहीत नाही, पण यांना उन्हाची खूप आवश्यकता राहते. जेवढं यांना पाण्याची आवश्यकता राहते तेवढंच सेम यांना उन्हाची सुद्धा आवश्यकता राहते. तर बघा पाण्यामध्ये गेलेला आहे आता छान मस्त. तर थोड्या वेळाने याला जेवायला देते मी थोड्या वेळाने, काय माहीत नाही. पण याला फ्रूट्स खूप आवडतात, हे फ्रूट्स खूप खाते हा. तर तेव्हा आपल्या डब्याकडे बघतो की मला जेवायला भेटणार आहे, पण जेव्हा आम्ही जेवायला देतो तेव्हा जेवत नाही आहे. बघा किती एक्साइटमेंटने येत आहे तो जेवायला, पण दिल्यानंतर तो जेवतच नाही आहे. माहीत नाही काय झालं आहे, त्याला बरं नाही आहे काय नाही आहे काही कळतच नाही. कारण की तो एक मुका आहे, तर मुका तो काही बोलू नाही शकत, त्यामुळे आपल्याला काही कळतही नाही. बघा जेवत नाही आहे तो, बघतो जेवायला पण जेवण नाही करत आहे. आणि मला खूप टेन्शन वाटत आहे की हे का बरं नाही जेवत आहे. तर चला काही दिवस म्हणजे ट्राय करूया, आणि काही दिवसानंतर नाही जेवला तर याला आपण कुठे दाखवून बघूया. मगाशी वरतून आली तेव्हा थोडीशी नॅप वगैरे घेतली, आणि नॅप वगैरे घेताना मग थोडीशी सर्दीसारखं वाटत आहे, आणि डोकंही इतकं दुखत आहे, आणि तापसुद्धा आला आहे. तर बरं वाटत नाही आहे. आणि माहिती अचानकच, कारण की मोसम इतका खराब आहे, कधी ऊनच येत आहे कधी पाणी. आणि झालं आता 3 दिवस झाले विदर्भात खूप गारपीट पडली आहे. कुठे कुठे कोणत्या कोणत्या भागामध्ये गारपीट पडलेली आहे. त्याच्यामुळे वेदर खूप खराब आहे, आणि ते दिसून पडत आहे. लहान बच्चांना वगैरे सर्दी खोकला, आणि मलाही बरं नाही वाटत आहे. तर डोकं वगैरे खूप दुखत आहे. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते आहे. तर मला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.